राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. माढा मतदारसंघाचा तिढा जवळपास सुटलेला आहे आणि आज सकाळी 6-7 वाजता तुम्ही झोपेत असाल अशा वेळेला महादेव जानकर साहेबांनी शरद पवारांची भेट झालेली आहे मोदी बागेमध्ये आणि त्यांच्यावरती पूर्णपणे सकारात्मक चर्चा झालेली. असं जरी महादेव जानकर साहेब बोलले असतील तरी पण त्यांनी ही पण एक गोष्ट सांगितली की सब्र का फल मीठा होता है. पण ते नक्की किती फळं खायला भेटणार त्यांना त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. आणि माढा मतदारसंघामधली जागा धैर्यशील मोहिते पाटलांना जाते, रणजितसिंह निंबाळकरांना जाते का त्यांच्या विरोधात महादेव जानकर साहेबांना शरद पवार उभे करणार आहेत. कारण जवळपास महायुतीमधून महादेव जानकर साहेबांचा पत्ता हा 100% कट झालेला आहे. कारण त्यांनी ऑलरेडी माढा मतदारसंघामध्ये रणजित निंबाळकरांना तिकीट दिलेले आणि आत्ता विषय राहिला शरद पवार रासपला सोबत घेणार की नाही घेणार हा विषयावरती सुरू होते. पण आज सकाळी ज्या घडलेल्या घटना आहेत बघा, आता त्याच्यावरती चर्चा काय होते, निर्णय काय होते तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायलाच भेटेल. 1-2 दिवसामध्ये किंवा आज उद्यामध्ये माढा मतदारसंघातला तिढा सुटेल असं बोललं जातंय. पण नक्की प्रॉब्लेम काय तो समजून घेऊया. माढा मतदारसंघामध्ये रणजित निंबाळकरांना भाजपकडून जागा दिलेली आहे, सीट दिलेली आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील ह्यांना देखील भाजपमधून किंवा कुठल्याही पक्षातून पण मला निवडून यायचंय किंवा मला उभा करायचंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्याचबरोबर जनमत हे महादेव जानकरांना पुकारतंय. म्हणजे सामान्य जनता आहे ही महादेव जानकरांना खासदार बनवायचं म्हणून स्वप्न बघून राहिले आणि जर महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये जर घेतलं नाही तर त्यांना फक्त माढा मतदारसंघामध्येच म्हणजे महाविकास आघाडीला फक्त माढा मतदारसंघामध्येच फटका बसणार नाही तर उर्वरित पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेलाही फटका बसेल, विधानसभेच्या वेळेलाही फटका बसेल आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील फटका बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचं रिझन आणि त्याचे समीकरणं अशी जुळलेली आहेत की माढा मतदारसंघामध्ये जर महादेव जानकरांना उभं केलं किंवा जागा दिली महाविकास आघाडीकडून तर महादेव जानकरांना जेवढा समाज प्रेम करतो, धनगर समाज असेल तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये आहे. भले 5,000, 10,000, 20,000 असं संख्या असेल कमी जास्त, पण हे देखील मतं राजकारणामध्ये एक मत देखील खूप इम्पॉर्टंट असतं. तरी 5 आणि 10,000 मतांचा तर विषय वेगळा आहे. एका व्यक्तीला एक जागा दिली फक्त माढा मतदारसंघातली तर त्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या 2.5 ते 3 कोटी धनगर समाजाची मतं मिळणार आहेत. हा एक समीकरण आहे. दुसरी समीकरण असं आहे की आता मी बघितलं की महाविकास आघाडी वंचितच्या शिवाय पुढे जायचा विचार करते तर ही पण त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर यांना भाजपमध्ये जायचं नाही आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी ते सांगितलं आणि भाजपने ऑलरेडी जागांचं शीट शेअरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे आता राहिलेला एक पक्ष होता मनसे, त्यांनाही आता भाजपने सोबत घेतल्याचंच जमाय. भाजपमध्ये देखील मनसेला देखील एक जागा ते द्यायला तयार आहेत, पण मनसेला मिनिमम 2 जागा पाहिजेत. एक शिर्डीची जागा आणि एक मुंबईची जागा. तर ते मुंबईच्या जागेमध्ये अमित ठाकरे यांना उभा करायचा प्रयत्न करतायत आणि शिर्डीच्या जागेवरून बाळा नांदगावकरांसाठी ती जागा मागत होते. परंतु अमित शहा यांनी सांगितले की एक जागा द्यायला आम्ही तयार आहोत, पण 2 जागा देणं आमच्यासाठी सध्या मुश्किल आहे. कारण शिर्डीतली जागा रामदास आठवले देखील मागायला लागलेत आणि रामदास आठवले देखील हट्ट करून बसलेत की मला ती जागा पाहिजे. ह्या गोष्टीचा फटका हे झालं बीजेपीचं, इंडियाचं म्हणजे महायुतीचं. आता महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीला घेतलं नाही सोबत प्रकाश आंबेडकरांना आणि रासपलाही घेतलं नाही तर हे सगळ्यात मोठे जे 2 समाज आहेत आणि 2 समाजाचे नेतृत्व करणारे हे 2 पक्ष आहेत, ह्या दोघांना जर घेतलं नाही तर महायुतीलाही जोरदार फटका बसणारच आहे आणि महाविकास आघाडीलाही जोरदार फटका बसणार आहे. ह्या 2 समाजाची ताकद देखील काही कमी नाही आहे. तुम्ही समजून घेतली पाहिजे गोष्ट. कोणाची बोलतोय मी? वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोघांची जर ताकद एकत्र आली तर कमीत कमी मी बोलतो ह्या दोघांची तर ताकद एकत्र आली आणि छोट्या मोठ्या जर संघटना किंवा पक्षांना जर ह्या लोकांनी एकत्र घेतलं आणि तिसरी जर आघाडी तयार केली, रासप, वंचित बहुजन आघाडी आणि छोटे मोठे जर आहेत अशा 2-4 लोकांनी मिळून जर असं हे केलं आणि यांनी नवीन आघाडी स्थापन केली तर मी बोलतो नाही बोलत 4 ते 5 खासदार महाराष्ट्र राज्यातून हे दिल्लीमध्ये 100% जातील. तर आता फक्त हे नक्की काय होतंय, आतापर्यंतची तर बातमी अशीच आहे की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाही कारण त्यांना 5 जागा पाहिजेत असं समजते आणि महाविकास आघाडीला त्या जागा देणं मुश्किल झालेलं आहे. कारण ऑलरेडी सीट शेअरिंग झालेलं आहे. आत्ताच त्यांच्यामध्ये एवढं कन्फ्युजन आहे, मला विचार कधी कधी पडतो. नाना पटोलेंचं मी सकाळीच एक भाषण बघत होतो, एक वाक्य ऐकलं की ते बोलतात की आम्ही सांगलीची जागा लढणार आणि भिवंडीची जागा लढणार. भिवंडीमध्ये ऑलरेडी शरद पवार गटाकडनं एक उमेदवार फिक्स करण्यात आलेला आहे की म्हणजे अजून फिक्स नाही झालं पण असं संभाव्य आहे की त्या उमेदवाराला ती जागा भेटणार आहे भिवंडीची. सांगलीची देखील जागा असंच झालेलं आहे. म्हणजे अजून ह्यांच्यामध्ये अजून कन्फ्युजन क्लिअर होत नाहीये.
तोपर्यंतच यांचे नेते म्हणा किंवा हे लोक वंचित बहुजन आघाडीला बाहेर टाकायचं, वंचित बहुजन आघाडीशिवाय आम्ही महाविकास आघाडीकडून पुढे जाणार असं बोलून नाही जमणार. कारण वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष दोन्ही समाजाची संपत्ती म्हणा किंवा म्हणजे जनमतांची संपत्ती बोलतोय मी, ह्यांच्या पाठीमागचा पाठिंबा खूप मोठा आहे, खूप तगडा आहे आणि हे दोन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर या तिघांनी मिळून जर येऊन सहकार्य केलं तर डेफिनेटली मराठा समाज देखील सहकार्य करू शकतो. आणि जर मराठा समाजाने सहकार्य केलं तर काय होईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे माझी अशी कल्पना आहे की तिसरी आघाडी तयार करायची, या दोन्ही आघाड्यांना सोडून महादेव जानकर, वंचित बहुजन आघाडी, मनोज जरांगे पाटील आणि जे छोटे मोठे आपले गट असतील या सगळ्यांनी मिळून जर एक तिसरी आघाडी केली, मी बोलतो नाही बोला ना 10 ते 15 खासदार आरामात निघून जातील महाराष्ट्रातून लोकसभेला, संसदेमध्ये. तुमचं मत काय मला सांगा, तुमच्या मनामध्ये मी जे काय बोलतो त्याच्याबद्दल काय आहे आणि खरंच असं प्लॅन झाला तर सक्सेस होऊ शकतो काय, सगळ्यांबद्दल मला तुम्ही तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला आणि मताला मी रिप्लाय देतो, कमेंट वाचतो. आणखी एक गोष्ट, आपण यूट्यूबवरती सर्वे चालू केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण तुमचं मत विचारत असतो. त्याच्यावरती देखील तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. कम्युनिटी पोस्ट नावाचं एक सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे सगळे सर्वे बघायला मिळतील, त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय मल्हार, जय शिवराय.